हॅलो गाईज, नमस्ते. तर आंब्याचा सीझन आला आहे तर आंब्याचं लोणचं बनवलंच पाहिजे ना. तर आज मी बनवणार आहे आंब्याचं लोणचं. त्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घेतली, त्याचे काप करून घेतले, त्यात हळद आणि मीठ टाकून रात्रभर भिजवू दिले आंबे. व्यवस्थित त्याला मीठ आणि हळद टाकून मग ते असे दिसतात. एक रात्र ठेवली आहे मी ते हळद आणि मीठ लावून आंबे. नंतर त्यासाठी लागणारा मसाला मी तयार करून घेतला. त्यामध्ये टाकलं आहे मी मोहरी, जसं की मोहरी एक तुम्ही डाळ पण टाकू शकता मोहरीची, पण माझ्याकडे डाळ नव्हती म्हणून मी मोहरीच घेतली आहे. मोहरी टाकलं आहे त्यामध्ये. नंतर मी त्यामध्ये सोप टाकली आहे. सोपनी खूप फार चांगली टेस्ट येते त्याला लोणच्याला, आणि डायजेशन पण सुधारते म्हणून त्यात सोप टाकली आहे. ते गरम याच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचं सगळं जिन्नस. त्यानंतर थोडीशी मेथी टाकली आहे त्यामध्ये, चवीनुसार मेथी टाकायची त्यामध्ये. आणि नंतर मग त्यामध्ये मी हे टाकलं आहे, जिरं टाकलं आहे. जिरं हे व्यवस्थित याच्यावर गॅसवर भाजून घ्यायचं, तेल न टाकता भाजून घ्यायचं. व्यवस्थित भाजल्याने जोपर्यंत त्याचा स्मेल सगळीकडे दरवळतो, असा मस्त मसाला येतो, त्या स्मेल येतो त्या जिन्नसचा. तर हे व्यवस्थित मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं. याचं ते करपतं म्हणून मंद आचेवरच भाजून घ्यायचं व्यवस्थित. त्याला असं पूर्ण भाजल्यानंतर असं जवळपास 1-2 मिनिट मस्त भाजून घ्यायचं. त्याचा स्मेल असा सगळीकडे आपल्याला येतो, तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. मग असं ते पूर्ण जिन्नस मिक्स झाले. तुम्ही मोहरीची डाळ टाकू शकता. माझ्याकडे मोहरीची डाळ नव्हती म्हणून मी मोहरी भाजून घेतली त्यामध्ये. आणि नंतर हे व्यवस्थित असं भाजून घेतलं की ते जे सगळं मिक्सचर असते हे असं प्रकारे दिसतात. बघा किती छान दिसतो. त्याचा स्मेल तर एकदम अप्रतिम येतो स्मेल त्याचा. सगळ्याचा असं फ्रेग्रन्स दरवळतो सगळीकडे. तर असं भाजून घ्यायचं व्यवस्थित, असं मंद आचेवरच भाजायचं, नाही तर ते करपतील. तर असं भाजून घेतलं मी. आणि नंतर मग ते सगळे जिन्नस थोडा वेळ थंड होऊ द्यायचे, कारण तेव्हा जर आपण मिक्सरमध्ये टाकलं तर ते खूप गरम राहतात, म्हणून व्यवस्थित असे थंड होऊ द्यायचे. थंड होतपर्यंत ठेवावं लागतं त्याला. आणि त्यासाठी लागणारा जो गूळ आहे, गूळ आपण तोपर्यंत तयार करून घ्या. मसाला भाजलेला तो व्यवस्थित ठेवून द्यायचा थोडा. आणि मग नंतर लागणारा जो गूळ आहे तो किसून घेतला मी. नंतर व्यवस्थित असा किसून घेतला. तर आणि मग व्यवस्थित किसून तो थोडीशी साखर पण टाकू शकता तुम्ही, ॲड करू शकता त्यामध्ये. आणि गूळ व्यवस्थित असा किसून घेतल्यानंतर त्यामध्ये मसाले, मग ते जे मसाले थंड झालेले जे आपण भाजलेले मसाले आहे ते मिक्सरमध्ये काढून घेतले. व्यवस्थित असं बारीक करून टाकले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची त्याची पूड. छान प्रकारे असे भाजून घ्यायचे मग भाजल्यानंतर ते मिक्सरमध्ये काढून घेतले मसाले. आणि मग ती अशी पूड तयार झाली मसाल्यांची. तर गूळ त्यात तुम्ही गरम केलेलं तेल पण टाकू शकता. यातल्या आंब्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे पहिलेच, कारण मग त्याने व्यवस्थित टेस्ट येतो आणि पूर्णपणे मसाला त्याला लागतो. मग पूर्ण मसाला टाकला आहे मी. तुम्ही असं पण करू शकता, गरम तेलामध्ये तो मसाला टाकून पण तिखट मीठ जे लागणारा जो मसाला आहे तो मिक्स करून नंतर गूळ ॲड करू शकता. पण मी इथे पहिले गूळ ॲड केलेला आहे माझ्यानुसार. तर मग मी पहिले गूळ ॲड केला आहे. नंतर मग त्यामध्ये लागणारा जो मसाल्यासाठी जे गरम तेल आहे मग ते नंतर मी पूर्णपणे गूळ ॲड केलं. तुम्ही जर तुम्हाला चवीनुसार साखर पण ॲड करू शकता. मला त्याची गरज नव्हती म्हणून मी नाही टाकली. तर मग तेल गरम करून घेतलं आहे मी यामध्ये तेल. आणि हे त्यात नंतर लागणारं मीठ तर ऑलरेडी असतात, तर तिखट आणि हळद आणि मसाला त्यामध्ये टाकलेला आहे. आणि मग त्यावरून मग मी ते गरम केलेलं तेल टाकले आहे व्यवस्थित. तर अशा प्रकारे आमचं लोणचं व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं. ते लोणचं जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं
पूर्ण असं खूप टेस्टी असं लोणचं होते. मी तर फर्स्ट टाईमच बनवत आहे, पण खूप भारी आणि अप्रतिम लोणचं. मला वाटलं नव्हतं मी एवढं सुंदर लोणचं बनवणार, पण अप्रतिम होतं.